नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये उमेदवारीला घेऊन मोठं रणकंदन माजल्याचं आपल्याला बघायला मिळालं। खरं तर सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम वेळ होता। नागपूरमधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजू पोद्दार यांच्या विरुद्ध कोण लढणार हे अखेरपर्यंत स्पष्ट झालेलं नव्हतं। अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही अर्धा एक तास अगोदर काँग्रेसने अतुल लोंढे यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकीची। परंतु अतुल लोंढे यांची उमेदवारी जाहीर करण्यानंतर किंवा जाहीर करण्याच्या मागे एक मोठी कसरत जी आहे ती नागपुरातील काँग्रेसच्या नेत्यांना करावी लागल्याची एक माहिती जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे। त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की अखेर नागपुरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासमोर काँग्रेस उमेदवार देण्यासाठी इतका वेळ का लागला, का इतकी कसरत काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला उमेदवार निवडीसाठी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपुरातील होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी करावी लागलेली आहे। खरं तर आपण समजून घेऊया, नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। अधिकांश नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहे। काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ नाही। नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे विधान परिषदेच्या त्यामध्ये नगरसेवक हे मतदार असतात आणि त्यामध्ये काँग्रेस जी आहे ती मागे पडलेली आहे। त्यामुळे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमधील कुठलाही नेता इच्छुक नव्हता। नागपुरातील रवी भवन येथे अखेरच्या क्षणापर्यंत म्हणजे सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत अनेक मॅरेथॉन बैठका झाल्या। त्या बैठकीमध्ये दिनेश ढोले आणि अतुल लोंढे या दोघांचं नाव ठरवण्यात आलं। खरं तर काँग्रेसमध्ये यापूर्वी सुद्धा जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा 2 एबी फॉर्म देण्यात आलेले होते। त्यामध्ये आपण बघितलं होतं रामटेक लोकसभेच्या तेव्हा ज्या रश्मी बर्वे आहे त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्रामुळे त्यांचं जे नामांकन आहे, त्यांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो रद्द झाला होता। त्यानंतर जो बी फॉर्म आहे त्यामध्ये त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं नाव होतं। त्यामुळे अखेर ते निवडणूक लढले आणि खासदार सुद्धा झाले काँग्रेसकडून रामटेक लोकसभेतून। यंदा सुद्धा नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेसने 2 एबी फॉर्म दिले, पण अतुल लोंढे पाटील यांचा जर फॉर्म रद्द झाला तर दिनेश ढोले हे उमेदवार असतील असं सांगितलं गेलं। परंतु अतुल लोंढे पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आणि ते उमेदवार असणार हे आता निश्चित झालेलं आहे। खरं तर नागपूर काँग्रेसमध्ये गटबाजी ही काही नवीन नाही आहे। त्यापूर्वी सुद्धा निवडणुका असो किंवा अनेक जेव्हा कार्यक्रम असतात, सभा असतात, मेळावे असतात तेव्हा काँग्रेसमधील नागपुरातील गटबाजी जी आहे ती उघडपणे बघायला मिळते। या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार ठरवत असताना सुद्धा ते प्रकर्षाने जाणवलं। ते म्हणजे अखेरपर्यंत या निवडणुकीमध्ये भाजपकडे असलेलं मोठं संख्याबळ आणि निवडणुकीसाठी विजयासाठी लागणारं संख्याबळ, निवडणूक जिंकण्यासाठीचं संख्याबळ हे भाजपकडे असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे नंतर काँग्रेसमधून कोणीही या निवडणुकीमध्ये लढण्यासाठी काँग्रेसचा नेता तयार नव्हता। अखेर अतुल लोंढे पाटील यांना उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली। त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला। परंतु रवी भवनमध्ये जी काल बैठक झाली, अगदी 3 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा वेळ होता। 2 वाजेपर्यंत बैठका चालल्या मॅरेथॉन। त्या बैठकीमध्ये काँग्रेसकडून नागपुरातून खासदार श्यामकुमार बर्वे, शहराचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील, नितीन राऊत हे उपस्थित जरी असले तरी या बैठकीमध्ये जे पूर्व अध्यक्ष आहेत विकास ठाकरे आणि जे पश्चिम नागपूरचे आमदार सुद्धा आहेत, काँग्रेसचे मोठे नेते आहेत, ते या बैठकीला अनुपस्थित असल्यामुळे अनेकांच्या भुवया त्या ठिकाणी उंचावल्या। पुन्हा एकदा गडबाजी त्या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कारण आज जेव्हा माध्यमांनी विकास ठाकरे यांना विचारलं की काल ते बैठकीला नव्हते तेव्हा त्यांनी काही अन्यत्र बैठकांचं नियोजन पूर्वनियोजन असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसल्याचं सांगितलं। तरी सुद्धा ते बोलताना हे म्हणाले की अतुल लोंढे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रवक्ते आहेत। आंतरराष्ट्रीय विषयांवर ते आपापला विषय जो आहे, आपापले म्हणणं जे आहे ते काँग्रेस पक्षाकडून मांडत असतात। एक टोमणा आपण म्हणू शकतो तो विकास ठाकरे यांनी मारल्याचं आपल्याला जाणवलं आणि 100 पेक्षा जास्त नगरसेवक त्यांच्या पाठीशी भाजपचे असू शकतात असं सुद्धा विकास ठाकरे यांनी म्हटलं। तर कुठेतरी काँग्रेसची गटबाजी जी आहे ती अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत ते उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सुद्धा
या निवडणुकीच्या माध्यमातून नक्कीच नागपुरात बघायला मिळणार आहे. परंतु या रवी भवनमध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत, जे नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करतात काँग्रेसचं, नव्याने निवडून आलेले आहे, त्यापैकी बहुतांश नगरसेवक हे कालच्या त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडीच्या बैठकीला अनुपस्थित होते. खरं तर एक आपण बघितलं पाहिजे की या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे, नागपुराची जी पोटनिवडणूक होते आहे, खरं तर त्या निवडणुकीमध्ये नगरसेवक हे मतदार आहेत. महानगरपालिकेत निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत, ते नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक हे यांनी दांडी मारलेली होती त्या कालच्या बैठकीला उमेदवार निवडीच्या. त्यामुळे कुठेतरी जो उमेदवार निवडलेला आहे तो जे मतदार नगरसेवक आहेत त्यांना तरी मान्य आहे का, हे सुद्धा बघणं आता या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे. खरं तर दरवेळेसच काँग्रेस एकजूट वरून दाखवत असली तरी काँग्रेसमध्ये जी गडबाजी आहे त्याचा मोठा फटका हा काँग्रेसला नक्कीच निवडणुकांमध्ये पडताना आपल्याला बघायला मिळतो. यंदा अतुल लोंढे यांना उमेदवारी दिलेली आहे. अतुल लोंढे निवडणूक लढण्यासाठी तयार झालेले आहेत. अतुल लोंढे हे महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहेत. विविध विषयांवर ते मराठी आणि हिंदी न्यूज चॅनलवर आपापली भूमिका सुद्धा मांडत असतात काँग्रेस पक्षाकडून. त्यांचं जे म्हणणं आहे पक्षाचं अधिकृत, ते मुख्य प्रवक्ते आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे आता अतुल लोंढे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले डॉक्टर राजीव पोद्दार यांना कशी लढत देतात, कशी टक्कर देतात आणि काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फटका सुद्धा यंदा काँग्रेसला या निवडणुकीच्या निमित्ताने पडतो का, हे बघणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.